all students in our fifth part of successive lectures. आज या पाचव्या भागामध्ये आपण आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन प्रूव्ह करतोय. चार भाग सक्सेसिव्हली आपण पूर्ण केले. चारही भागामध्ये आयडिया ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहिली, फोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन पाहिलं. आज फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनला मॅथमॅटिकली विल डील अँड मॅथमॅटिकल ॲनालिसिस हे आइन्स्टाईनने दिलं 1905 मध्ये. आणि हे मॅथमॅटिकल ॲनालिसिस आज आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. तर लेट अस डील लाईट रेस. पुन्हा मी ही फिगर इथं रिवाइज करतो. लेट मी रिवाइज दिस. हे लाईट वेव्स रेज इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. ह्याला आपण रेडिएशन म्हणतोय, लाईटलाच रेडिएशन म्हणतोय. आणि हे फोटॉन्स आहेत. दीज आर द फोटॉन्स. फोटॉन्स हे फोटॉन्स या मेटल सरफेस वरती इन्सिडेंट होत आहेत, बंबार्ड होत आहेत. वी नो इट इज. आणि हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आर कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रॉन्स. मग फोटॉन आणि इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन ही आपल्याला माहिती आहे. मग आज आइन्स्टाईनच्या इक्वेशन मध्ये आपण काय शिकणार? तर आइन्स्टाईनच्या इक्वेशन मध्ये सर्वप्रथम आइन्स्टाईनचे दोन पॉस्टुलेट विचारात घेणं गरजेचं आहे. आइन्स्टाईननं नंबर वन पॉस्टुलेट, फर्स्ट पॉस्टुलेट, लिसन केअरफुली. अल्बर्ट आइन्स्टाईननं पहिल्या पॉस्टुलेट मध्ये म्हणजे हे इक्वेशन प्रूव्ह करायच्या अगोदर पहिलं पॉस्टुलेट मांडलं, प्लँक्स हायपोथेसिस. जी प्लँक्सची एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू, जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. बेसिक हे रिवाइज केलेलं आहे. E इज इक्वल टू एच न्यू और hc बाय लॅम्बडा. फोटॉनची एनर्जी, एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉन. ह्या एनर्जी ऑफ फोटॉनला लाईटची एनर्जी मानलेला आहेच, पण ही क्वांटम नेचर ऑफ लाईट आहे. म्हणजे लाईट इज मेड अप ऑफ फोटॉन्स आणि एक फोटॉन एक क्वांटम ऑफ लाईट. म्हणजे आइन्स्टाईनने मान्य केलं की प्लँक्सचं थिअरी, प्लँकची हायपोथेसिस ही बरोबर आहे आणि लाईटला पार्टिकल नेचर, फोटॉन पिक्चर आहे आणि फोटॉन नेचर आहे. आणि लाईटच्या फोटॉनला, एका फोटॉनला असलेली एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू असते आणि hc बाय लॅम्बडा सुद्धा असते. मग आइन्स्टाईनचे हे पहिले हायपोथेसिस की जे प्लँक्सच्या थिअरीवरून घेतलं. मग आइन्स्टाईन म्हणतो की फोटॉनला लाईटच्या पार्टिकलला तेवढी स्पीड असते जेवढी लाईटला स्पीड असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सेकंड वन, दुसरं पॉस्टुलेट. जेव्हा फोटॉन या मॅटरशी, हा मॅटर म्हणायचा, इट इज अ मॅटर. जेव्हा फोटॉन या मॅटरशी इन्सिडेंट होतो, या मॅटरशी इंटरॅक्ट होतो, फोटॉन आणि मॅटर ह्यांच्यामध्ये कोलिजन होतं, तेव्हा आइन्स्टाईन म्हणतो एंटायर एनर्जी अँड मोमेंटम ऑफ फोटॉन, ह्या फोटॉनची सर्वतः एनर्जी आणि सर्वतः मोमेंटम ह्या इलेक्ट्रॉनला म्हणजेच ह्या मॅटरला, या मटेरियलला ट्रान्सफर होईल. अँड टोटल एनर्जी, टोटल मोमेंटम ऑफ फोटॉन रिमेन्स कॉन्स्टंट. फोटॉनचं मोमेंटम आणि फोटॉनची एनर्जी कॉन्स्टंट राहील, कॉन्झर्व असेल. हे आइन्स्टाईनचे दोन पॉस्टुलेट्स आइन्स्टाईनच्या इक्वेशनला प्रूव्ह करायच्या अगोदर महत्वाचे आहे. सो लेट अस डिस्कस दिस आयडिया. आपण आयडिया डिस्कस करूया. आता इक्वेशनकडे आपण निघालेलो आहे.
आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनला थोडक्यामध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणलं तरी चालेल. टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सेम थिंग इट हॅपन्स हिअर. इथं तेच घडतंय. टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. जसं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनची जी नीतिमत्ता आहे, जी आयडिया आहे, जी थिअरी आहे, ती थिअरी ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स सारखीच आहे. सिस्टमला सम वॉट एनर्जी दिली, सम वॉट हीट दिली, तर ती हीट दोन पार्टमध्ये वापरली जाईल. सम पार्ट टू रेज इंटरनल एनर्जी आणि उरलेला पार्ट टू डू एक्सटर्नल वर्क. तसं इथं सुद्धा आइन्स्टाईन म्हणतो की ही जी एनर्जी आहे फोटॉन्सची, ही एनर्जी दिली E इज इक्वल टू एच न्यू. द एनर्जी E1 इज अ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू आहे आणि E इज इक्वल टू एच न्यू एनर्जी जेव्हा या मटेरियलला आपण देतो, इट इज युज्ड इन टू पार्ट्स. ही एनर्जी दोन पार्टमध्ये यूज केली जाईल. पहिला पार्ट, ही एनर्जी फर्स्ट पार्ट, ही एनर्जी या इलेक्ट्रॉन्सना रिमूव्ह करण्यासाठी, या मेटलच्या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्सना बाहेर काढण्यासाठी, इलेक्ट्रॉन्सना बाहेर ओढण्यासाठी वर्क केलं जाईल, कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. वर्क फंक्शन, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्सना बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागेल ती वर्क फंक्शन, दॅट इज phi naught. Some part of energy is used to remove the electrons. E is equal to h nu. ह्या एनर्जी मधला सर्वप्रथम पहिला भाग या इलेक्ट्रॉन्सना मेटलच्या सरफेस मधून बाहेर काढण्यासाठी वापरला जाईल आणि तो पार्ट ऑफ एनर्जी म्हणजेच वर्क फंक्शन. दुसरा पार्ट, इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी वर्क केलं, एक पार्ट संपला. या एच न्यू मधला उर्वरित रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी एच न्यू आहे, त्यातनं फाय नॉट गेली, उरली किती? एच न्यू मायनस फाय नॉट, एवढी एनर्जी उरली. हा रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी. आइन्स्टाईन म्हणतो रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी इज इक्वल टू एच न्यू. ही व्हॅल्यू इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी देण्यासाठी वापरली जाईल. पहिला पार्ट E इज इक्वल टू एच न्यू मधला पहिला पार्ट इलेक्ट्रॉन्सना बाहेर काढण्यासाठी वापरला जाईल, कॉल्ड ॲज वर्क फंक्शन फाय नॉट. आणि रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी एच न्यू मायनस फाय नॉट, ही उरलेली एनर्जी असेल, वर्क फंक्शन सोडून जी एनर्जी आता उरलेली आहे एच न्यू मधली, ती इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी देण्यासाठी वापरली जाईल. आणि इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम के देण्यासाठी ही वापरली म्हणजे इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम के मध्ये येतील आणि ह्या सरफेस मधून निघून जातील आणि हे फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणून काम करतील आणि नंतर फोटो करंट देतील. इट इज द बेसिक आयडिया ऑफ द आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. हे आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनची बेसिक आयडिया आहे. मग आता आपण ह्याच्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनकडे जाऊ. लेट अस सी. Let's see. Amount of energy given E is equal to h nu. ही टोटल एनर्जी आहे. इट इज यूज्ड इन टू पार्ट्स. ही दोन भागात वापरली. ह्या एच न्यू मधला एक भाग वर्क फंक्शनला वापरला, वर्क फंक्शन प्लस केई मॅक्स, इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम केई देण्यासाठी वापरला.
एच न्यू एनर्जी इज यूज्ड इन टू पार्ट्स. पहिला पार्ट इलेक्ट्रॉन्सना रिमूव्ह करण्यासाठी, इलेक्ट्रॉन्सना सरफेसमधून बाहेर काढण्यासाठी, आणि दुसरा पार्ट बाहेर आलेल्या इलेक्ट्रॉन्सना मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी देण्यासाठी. लेट मी राईट इन नोटेशन्स. एच न्यू इज इक्वल्स टू वर्क फंक्शन आपण दाखवणार आहे फाय 0 किंवा फाय नॉट प्लस के मॅक्स प्लस टी मॅक्स, इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. न्यू ही फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन किंवा फोटॉन्स. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला, वी नो इट इज. आपला मेन आस्पेक्ट आहे इथं के मॅक्स फाइंड करण्याचा. सो लेट अस राइट द इक्वेशन फॉर के मॅक्स. इक्वेशन के मॅक्स ला लिहूया. देयरफॉर के मॅक्स इज इक्वल्स टू, हा फायनल टर्म प्लस आहे, एलएचएस ला गेला मायनस झाला, एच न्यू मायनस फाय नॉट. हे जे इक्वेशन आहे हे आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा हा पहिला फॉर्म आहे. इज द फर्स्ट फॉर्म ऑफ आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा हा पहिला भाग आहे, पहिलं स्वरूप आहे. हे बेसिक आयडिया आहे. ह्याला सुद्धा आपण आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन म्हणूया. नाउ लेट अस सी ह्या इक्वेशनला आपण फर्दर डेव्हलप करायचं आहे. फर्दर डेव्हलप करण्यासाठी इथं फाय नॉटची व्हॅल्यू काढणं महत्त्वाचं आहे. वे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ फाय नॉट. लेट मी शो द आयडिया, इनिशियल आयडिया. इथं मी इनिशियल आयडिया दाखवतो. वर्क फंक्शन दिलं तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. ह्या वर्क फंक्शनला फाय नॉटला आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आयडिया काय, फ्रिक्वेन्सी, ह्या येणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी न्यू ही ग्रेटर दॅन थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील, हे आपल्याला माहिती आहे. नाहीतर न्यू इज इक्वल्स टू न्यू नॉट तरी असायला पाहिजे. इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आणि थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सी जर इक्वल असतील तर इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट टू इमिट, इलेक्ट्रॉन जस्ट इमिट व्हायला सुरू होतील. म्हणजे फ्रिक्वेन्सी न्यू नॉट इतकी पाहिजे, थ्रॅशोल्ड इतकी पाहिजे किंवा थ्रॅशोल्ड पेक्षा जास्त पाहिजे तर हा इलेक्ट्रॉन सरफेसमधून बाहेर पडेल आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तयार होईल. पण फ्रिक्वेन्सी ह्या थ्रॅशोल्ड पेक्षा जर कमी असेल तर इथं हा फेनॉमेना होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही, असं आइन्स्टाईनचं म्हणणं आहे, मत आहे आणि बरोबर आहे. ऑब्व्हियसली आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल बोललेलो आहोत. सो लेट अस डिस्कस अबाउट. आपण बघूया पुढं काय. जर समजा फ्रिक्वेन्सी थ्रॅशोल्ड इतकी असेल, न्यू इज इक्वल टू न्यू नॉट असेल, कमी फ्रिक्वेन्सी एवढी आहे, या रेडिएशनची, लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कमीत कमी एवढी आहे की इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट टू इमिट, इलेक्ट्रॉन नुकतेच बाहेर पडतात, जस्ट बाहेर पडतात. आता नुसतेच बाहेर पडलेले जस्ट इमिटेड इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन जस्ट इमिट असतील त्यांची कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कधीच होणार नाही, मिनिमम असणार. म्हणजे न्यू इज इक्वल टू न्यू नॉट असेल तर केई ही मॅक्स नसून केई ही मिनिमम असेल, म्हणजे 0 असेल, मॅक्स म्हणता येणार नाही. नुसते इलेक्ट्रॉन सरफेसमधून जस्ट बाहेर येतील संपतील. न्यू इज इक्वल टू न्यू नॉटला बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन थ्रॅशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असेल तर इलेक्ट्रॉन जस्ट इमिट होऊन संपतील, त्यांना केई मॅक्स मिळणार नाही, ते इलेक्ट्रॉन मॅक्सिमम एनर्जीने बाहेर पडू शकणार नाही. म्हणजे केई मिनिमम असेल, केई मिनिमम मीन्स केई 0 असेल, द केई इज 0. सो देअरफॉर लेट अस डिस्कस at nu is equals to nu naught. Frequency of radiation threshold frequency इतकी असेल, then ke max will not be there, तर ke max 0 असेल, म्हणजे ke minimum असेल.
मिनिमम कायनेटिक एनर्जी. पुट दिस व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन. ह्या दोन्ही व्हॅल्यूज अबोव इक्वेशन मध्ये पुट करा. बघा के मॅक्स इज 0 इज इक्वल्स टू h, the value of nu as nu naught, h nu naught minus phi 0. We want phi naught or phi 0 work function. Take it on the LHS. Therefore, phi naught work function is equals to h nu naught. So this is the work function of the material. ज्या सरफेसवर, ज्या मेटलवर आपण लाईट रेडिएशन बंबार्ड केले त्याचं हे वर्क फंक्शन. म्हणजे ह्या मेटलचं वर्क फंक्शन. एवढी लाईट पाडल्याशिवाय, एवढी वर्क फंक्शन एनर्जी दिल्याशिवाय इलेक्ट्रॉन्स बाहेर यायला सुरू होणार नाही. कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. लेट्स कंटिन्यू. Let us continue discussion. Phi naught we got h nu naught. Using this value in equation 1, using above equation 2 in equation 1. Equation 2 ला equation 1 मध्ये यूज करूया. Therefore Ke max is equals to h nu as it is minus the value of phi naught as h nu naught. Common out by h common काढा. So Ke max is equals to h into bracket nu minus nu naught. This is second form of Einstein's equation. Einstein's photoelectric equations are second form. It is the first form of Einstein's photoelectric equation. It is second form of Einstein's photoelectric equation. So very important. This is. Let us discuss the results. Other result discuss करूया. Results. A case. A case. Let me take this equation number 3. Ke max is equal to h into bracket nu minus nu naught. A case, if nu is equal to nu naught, nu is equal to nu naught असेल, value of threshold frequency is equal to nu naught, means इन्सिडेंट होणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड इतकी असेल, म्हणजे मिनिमम असेल की जस्ट इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट होणार आहेत at that time. Put here the value of nu as nu naught minus nu naught 0. Therefore Ke max is equal to 0. Ke max is 0. Photo electric current just start. Photoelectric current just starts when mu is equal to nu naught. B case, if nu greater than nu naught,
इन्सिडेंट लाईटची रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, इन्सिडेंट लाईट रेडिएशन फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड पेक्षा मोठी असेल, ग्रेटर असेल, इलेक्ट्रॉन्स विल इमिट विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम की लार्ज इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड आणि लार्ज फोटोइलेक्ट्रिक करंट तयार होईल. सो लार्ज फोटोइलेक्ट्रिक करंट विल बी प्रोड्यूस्ड, मीन्स के मॅक्स न्यू ग्रेटर आहे न्यू नॉट पेक्षा. ऑब्वियसली न्यू मायनस न्यू नॉट विल बी पॉझिटिव्ह, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. इफ न्यू इज ग्रेटर दॅन न्यू नॉट, सो के मॅक्स इज पॉझिटिव्ह. photoelectrons will be maximum. P current, photoelectric current maximum असेल, maximum. And last C case, nu less than nu naught, nu less than nu naught. Incident frequency ची frequency, incident light ची frequency threshold frequency पेक्षा जर कमी असेल, no photoelectric effect will be there, कारण की nu minus nu naught, this difference will be negative. Ke max is negative. Ke max negative असेल आणि photoelectric effect होणार नाही, photoelectric current 0 असेल. So this is the Einstein's picture of photoelectric effect. हे आइन्स्टाईनचं कॅल्क्युलेशन आहे. Let us start now. Einstein's photoelectric equation in different forms. आता आपण आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन डेव्हलप केलं, प्रूव्ह केलं, त्याची आयडिया बघितली आणि त्या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन सुद्धा पाहिलं. आता आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन हे डिफरंट फॉर्म्समध्ये मांडण्यासाठी ह्या दोन बेसिक टर्म्स आम्ही इथं एक्सप्लेनेशन देतोय. आयनायझेशन एनर्जी, दॅट इज वर्क फंक्शन. मेटल सरफेस, ह्या मेटल सरफेसवरती लाईट रेडिएशन इन्सिडेंट झाले, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. आपण वर्क फंक्शनला कसं डिफाईन केलं? द अमाऊंट ऑफ एनर्जी, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, एवढी मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस ऑफ फोटोमेटल. ह्या फोटो सरफेसवरून, ह्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलच्या ह्या मेटलवरून, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरून ही इलेक्ट्रॉन्स त्या सरफेसमधून जस्ट इमिट होण्यासाठी, इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यासाठी ज्या एनर्जीची गरज आहे, दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन और आयनायझेशन एनर्जी, आयनायझेशन एनर्जी और वर्क फंक्शन ऑफ द मटेरियल. प्रत्येक मटेरियलचं वर्क फंक्शन वेगवेगळं असतं. सोडियमसाठी वेगळे असेल, सीझियमसाठी वेगळं असेल आणि त्यालाच आयनायझेशन एनर्जी सुद्धा म्हणता येतं. सो वर्क फंक्शन इज नथिंग बट आयनायझिंग एनर्जी और आयनायझेशन एनर्जी. ऑल्सो आयनायझेशन पोटेन्शियल सुद्धा म्हणलं तरी चालतं. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्याची प्रोसेस आहे, ते इलेक्ट्रॉनच्या बाहेर पडण्याची प्रोसेस कम्प्लिटली ह्या वर्क फंक्शनवरती डिपेंड आहे. सो वन्स अगेन लेट मी रिपीट, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी required to remove or free the electron from the surface of metal surface is called as work function. So work function ही एनर्जी आहे आणि रेडिएशनची एनर्जी आपण hν मध्ये देतो. इथं हा फाय नॉटनी दाखवलाय म्हणून मी हा h न्यूज घेतोय, फक्त नोटेशन बदलतोय, न्यू नॉट करतोय. सो फाय नॉट इज इक्वल्स टू h न्यू नॉट. म्हणजे ही एनर्जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे, कारण की मिनिमम अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी, एवढी मिनिमम फ्रिक्वेन्सी की इलेक्ट्रॉन्सना जस्ट बाहेर काढते, ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. मग ही एनर्जी एवढी मिनिमम एनर्जी आहे की इलेक्ट्रॉनना जस्ट बाहेर काढते, म्हणजे ही एनर्जी इलेक्ट्रॉनना जस्ट बाहेर काढते आणि फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनना जस्ट बाहेर काढते. म्हणजे तुम्हाला फाय नॉटला न्यू हा न्यू नॉट घ्यायला पाहिजे. सो फाय नॉट इज इक्वल्स टू h न्यू नॉट, where nu naught is the threshold frequency and lambda naught is the threshold wavelength. So nu naught म्हणजे c by lambda naught, कारण की आपल्याला माहिती आहे रिलेशन बेसिक, स्पीड ऑफ लाईट c is equal to frequency into wavelength. आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर c by lambda naught will be there. Let's see.
C is equal to न्यू लॅम्बडा, कॉमन सेन्स. मग न्यू काय येणार? C बाय लॅम्बडा. सो जिथं न्यू असेल तिथं आपण C बाय लॅम्बडाने रिप्लेस करू शकतो. सो आता आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट ही पाहिलेलीच आहे. तुमच्या रिव्हिजन पर्पजसाठी तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे म्हणून मी इथं वन्स अगेन डेफिनेशन रिपीट केलेली आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. इन्सिडेंट रेडिएशनची एवढी मिनिमम फ्रिक्वेन्सी की फोटो इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट, फोटो इलेक्ट्रॉन्स त्या सरफेस म्हणून जस्ट बाहेर पडला सुरुवात होतात, कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि जस्ट बाहेर पाडणाऱ्या, बाहेर इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना जी एनर्जी असेल दॅट इज वर्क फंक्शन. म्हणजे वर्क फंक्शन हे प्रत्येक मेटल सरफेसची एक कॅरेक्टरिस्टिक आहे. सो जशी फ्रिक्वेन्सी आहे त्याची थ्रेशोल्ड वेवलेंथ सुद्धा आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल तर ऑब्विसली वेवलेंथ मॅक्सिमम असायला पाहिजे, म्हणून थ्रेशोल्ड वेवलेंथचे डेफिनेशन मॅक्सिममनी सुरुवात होईल. द मॅक्सिमम वेवलेंथ, here is the printing mistake students, इथं वेवलेंथ पाहिजे आहे, चुकून फ्रिक्वेन्सी टायपिंग मध्ये पडलेलं आहे. सो प्लीज अंडरस्टँड द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन की ज्या वेवलेंथला इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड वेवलेंथ. मग C इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा असतो, ह्याला आपण असं लिहिलं C इज इक्वल्स टू न्यू नॉट लॅम्बडा नॉट. राईट इक्वेशन फॉर न्यू नॉट दॅट इज लॅम्बडा नॉट इथं आला, LHSला डिवाइड झाला, सो C बाय लॅम्बडा नॉट, सॉरी वी वॉन्ट लॅम्बडा नॉट, न्यू नॉट इकडे आला डिवाइड झाला, दॅट इज लॅम्बडा नॉट इज इक्वल्स टू C अपॉन न्यू नॉट. लेट अस डेव्हलप let us develop Einstein's photoelectric equation in different forms. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिली, थ्रेशोल्ड वेवलेंथ बघितली. आता थोडं आपण आइन्स्टाईनच्या इक्वेशनकडे जाऊया आणि त्याचे अजून डिफरंट फॉर्म्स काय घेता येतात का, काय शिकता येतात का, फॉर प्रॉब्लेम पॉईंट ऑफ व्ह्यू, फॉर नीट JECET पॉईंट ऑफ व्ह्यू इथं आपण बघणार आहोत. सो आइन्स्टाईनचे इक्वेशन आपण प्रूव्ह केलेलंच आहे. सो वी हॅव प्रूव्ड आइन्स्टाईन्स इक्वेशन. We have proved Einstein's equation. Let us see. Let me revise once again. Ke max is equals to h nu minus phi naught. हे आइन्स्टाईनचं पहिलं इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन, पहिला फॉर्म आहे. K max is equals to h into bracket nu minus nu naught. हे आइन्स्टाईनचं सेकंड फॉर्म आहे. आता या आइन्स्टाईनच्या इक्वेशनला वी deduce in wavelength form. आपण ह्या इक्वेशन्सना वेवलेंथ फॉर्म मध्ये मांडूया. सो while proving in wavelength form we know C is equals to nu lambda. C is equals to nu lambda. So what is frequency nu? Is C by lambda. So similarly nu naught काय आहे? nu जर C by lambda आला मग nu naught threshold frequency nu naught यावरूनच लिहायचं, नॉट होणार फक्त. C is equals to nu lambda, मग nu C by lambda आला, मग nu naught similarly C upon lambda naught. Threshold frequency, threshold wavelength. Incident radiation ची frequency, incident light ची wavelength. दोन wavelength आहेत, दोन frequency आहेत. ह्या nu आणि nu naught ला इथं आपण रिप्लेस करूया. Replace in this equation and also in equation 1. Equation 1 becomes, let us see. Equation 1 असे Ke max is equals to हा h न्यूची व्हॅल्यू C by lambda, hc by lambda minus phi naught. हा आइन्स्टाईनचा. नेक्स्ट प्रॉब्लेम पॉइंट ऑफ व्ह्यू
इम्पॉर्टंट असलेला महत्त्वाचा पार्ट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दिस इज. प्रॉब्लेम पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रॉब्लेमला आपल्याला सोल्युशन्समध्ये ह्या फॉर्म्सची गरज असते, म्हणून आपण हा फॉर्म एक्स्ट्रा डेव्हलप करतोय. त्याला घेऊया आय थिंक इक्वेशन नंबर 3. इट इज सेकंड. आता ह्या दोन व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. लेट अस पुट इन इक्वेशन 2. सो के max is equals to h into bracket, the value of mu is c by lambda minus value of mu naught is c by lambda naught. c common करूया. So the equation will be k max is equals to h c into bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. Equation number 4. This is another form of Einstein's photoelectric equation. Einstein's photoelectric equation हे डिफरंट फॉर्म मध्ये आपण मांडतोय. त्यातला हा नेक्स्ट फॉर्म. हा फॉर्म पाहिला, हा फॉर्म पाहिला. आता वन मोर फॉर्म विल डिस्कस. आपण स्टॉपिंग पोटेन्शियल पाहिलं इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल V0. आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये माहिती आहे आपल्याला. स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये के मॅक्स इज EV0 एवढं असतं. E चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि V0 स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये म्हणजे असं पोटेन्शियल की ज्या पोटेन्शियलला फोटोइलेक्ट्रिक करंट कम्प्लिटली झिरो होतो. इलेक्ट्रॉनला थांबवणारा पोटेन्शियल स्टॉपिंग पोटेन्शियल हे आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलोच आहोत. आणि ते स्टॉपिंग पोटेन्शियल इज मेजर ऑफ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. जेवढी स्टॉपिंग पोटेन्शियलची एनर्जी असेल EV0 तेवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल. तुम्हाला मी इथं बेसिक क्लिअर करतो. लेट मी गिव्ह द बेसिक हिअर. बेसिक यासाठी क्लिअर करतो की तुम्हाला के मॅक्सची व्हॅल्यू EV0 कशी आली हे माहीत पाहिजे. ओके, बघा व्होल्टेज जे आपण 11वी पण शिकलोय करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. व्होल्टेज इज वर्क और एनर्जी अपॉन चार्ज. एनर्जी अपॉन चार्ज और वर्क अपॉन चार्ज. सो V is equal to W by E. Charge is E here. But work is equals to or energy is equals to energy. Work or energy is equals to काही EV0 or EV. Charge of electron into voltage म्हणजे work or energy. मला के मॅक्स कंपेअर करा. ही पण एनर्जी आहे आणि के मॅक्स पण एनर्जीच आहे ना. म्हणजे के मॅक्स आणि EV0 आर द सेम इक्वल. ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आहे EV आणि ही मोशन कायनेटिक एनर्जी मध्ये आहे के मॅक्स. मग के मॅक्सची व्हॅल्यू EV0 असते. मग ज्या इक्वेशन मध्ये जिथं जिथं के मॅक्स आलेलं आहे हे सगळे इक्वेशन. इक्वेशन 1 जिथं के मॅक्स आहे EV0 पुट करा. इक्वेशन 2 के मॅक्स ला EV0 रिप्लेस करा. इक्वेशन 3 के मॅक्स ला EV0 रिप्लेस करा. इक्वेशन नेक्स्ट 4 हिला के मॅक्स ला EV0 रिप्लेस करा. सो लेट अस रिप्लेस दिस इक्वेशंस. इक्वेशंस रिप्लेस करूया.
Let us replace the equation. Ke max is replaced by EV0, right? So first equation, पहिली इक्वेशन काय होतं आपलं? फर्स्ट इक्वेशन Ke max is equal to h nu minus phi 0. This will be replaced. Ke max ला EV0 रिप्लेस केल्यावर हे इक्वेशन काय बनेल? EV0 is equal to h nu minus phi naught. हे आइन्स्टाईनचं बदललेले नेक्स्ट इक्वेशन, इक्वेशन नंबर 5. नेक्स्ट फॉर्म. हे इक्वेशन टर्न्स लाइक दिस. नाउ द नेक्स्ट इक्वेशन जब हम पाहिलं होतं, that is Ke max is equals to h into bracket nu minus nu naught. Will replace it. will आपण replace करूया. K max ला EV naught ही व्हॅल्यू पुट करा. The equation will be EV naught stopping potential मध्ये K max ची व्हॅल्यू EV naught पुट केली. RHS as it is, h into bracket nu minus nu naught. This is equation number 6. हे आइन्स्टाईनचं 6वं इक्वेशन आहे. इक्वेशन एकच आहे पण ह्या 6 डिफरंट फॉर्म्स मध्ये आलेले आहेत. आणखी एक फॉर्म येणार आहे, थर्ड फॉर्म जो आपण वेवलेंथ मधला घेतला होता. नेक्स्ट फॉर्म Ke max is equal to h c into bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. हा फॉर्म, ह्या फॉर्मला आपण रिप्लेस करू. विल रिप्लेस दिस फॉर्म. Ke max ला पुट करा EV0, हा फॉर्म असा येईल. Ke max ला EV0 पुट केला. It is EV0 is equals to HC into bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. So this is equation number 7. So these are the different forms of Einstein's photoelectric equation. हे आइन्स्टाईनचे आपण डिफरंट फॉर्म्स बघितले आणि कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट जे CET या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे पॉइंट्स फार महत्त्वाचे आहेत.